ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। स्वामी सत्यदेवानंदजी महाराज समोर बसले, सर्व स्वामीजी आणि उपस्थित सर्व भक्तवृंद। तर आजचा आपला विषय आहे वेदांत केशरी स्वामी विवेकानंद। स्वामीजी म्हणायचे की जगाला 2 वेळा अद्वैत वेदांताने वाचवलेलं आहे। जेव्हा जेव्हा या जगामध्ये भौतिकवाद वाढलेला होता तेव्हा वेदांताच्या धर्माची आवश्यकता होती। आणि एक होते भगवान बुद्ध, त्यांच्या अगोदर पण खूप भौतिकवाद वाढलेला होता आणि त्यानंतर पुन्हा काही वर्षानंतर भौतिकवाद पुन्हा खूप वाढला, तेव्हा आले शंकराचार्य आणि या दोघांनी अद्वैत वेदांत शिकवला आणि त्यामुळे जगामध्ये धर्माचा प्रचार झाला। कारण आजचं युग जे आहे ते वैज्ञानिक युग आहे आणि लोकांना विश्वास ठेवा ह्या गोष्टी सगळ्या पटत नाही। तुम्ही मेल्यानंतर स्वर्गात जाल किंवा नरकात जाल आणि ते अमुक होईल तमुक होईल या गोष्टीवर लोकांचा विश्वास नाही। त्यांना इथेच अनुभूती पाहिजे। तुम्ही नंतर गेल्यानंतर काय होईल यावर लोकांचा विश्वास नाही, असं आजचं वैज्ञानिक युग आहे। म्हणजे त्यांना सगळं काही बुद्धीद्वारे समजून घ्यायचं असतं। आणि वेदांतचा एक असा धर्म आहे की तो युक्तिवाद देऊन तुम्हाला पटवून देऊ शकतो। जे विज्ञानामध्ये जसं आपण कोणतीही गोष्ट प्रश्न विचारून जाणून घेऊ शकतो, तसा वेदांत हा खूप स्ट्रॉंग फाउंडेशनवर आहे आणि कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य वेदांतामध्ये आहे। कारण इथे कोणताही कट नाही, म्हणजे हा धर्म किंवा तो धर्म किंवा स्त्री पुरुष असा कोणताही भेदाभेद नाही। मग तो चांडाळ असो की तो ब्राह्मण असो, सगळ्यामध्ये तत्त्व एकच आहे। आणि त्याला स्वामींनी म्हटलं की डिव्हिनिटी ऑफ मॅन, मनुष्याचं दिव्यत्व। तर सगळेच मनुष्य दिव्य आहेत असा जर धर्म असेल तर तो सगळ्यांना मान्य होतो। म्हणून स्वामीजींनी अमेरिकेमध्ये जास्त रामकृष्णांचा प्रचार केला नाही। अनेक त्यांच्या गुरुबंधूंनी ऑब्जेक्शन पण घेतलं की अमेरिकेमध्ये ठाकूरांविषयी तुम्ही काहीच बोलले नाही। कारण ते म्हणाले की मी जर ठाकूरांविषयी बोललो असतो तो एक कल्ट तयार झाला असतं, रामकृष्ण कल्ट। आणि लोकांना आपल्याला सनातन धर्म शिकवायचा आहे। लोकांना तत्त्व आवडतात आणि विशेष करून वेस्टर्न लोकांना तत्त्व पाहिजे, त्यांना व्यक्ती नको। त्यांनी ते म्हटले असते की आमच्याकडे आहे ना जीसस क्राइस्ट, अजून आम्हाला रामकृष्णांची काय गरज आहे। म्हणून स्वामीजींनी तिथे शुद्ध वेदांत त्यांना सांगितला आणि त्यामुळे तो त्यांना खूप अपील झाला। कारण विज्ञानाच्या युगामध्ये जर आपल्याला धर्माशी टक्कर द्यायची असेल तर फक्त वेदांतच असा एक आहे की तो विज्ञानाला टक्कर देऊ शकतो। बाकी कोणताही धर्म विज्ञानासमोर टिकू शकत नाही। कारण ते म्हणतात की भगवंताची आणि ईश्वराची गरजच काय आहे। जर विज्ञान तुम्हाला सगळं काही देऊ शकते, दूरदर्शन झालं किंवा बाकी ज्या ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटायच्या ते सगळं जर आपल्याला विज्ञान देऊ शकते तर मग वेदांताची गरज काय आहे। पण लोकांना जर हे समजून सांगितलं की नाही, मनुष्याच्या इच्छेनेच काही सगळं होत नाही। आपलं त्यांना वाटायचं की मनुष्य बुद्धिवादी आहे, त्यानं जर इच्छा केली तर तो सगळं काही करू शकतो आणि ईश्वराला रिप्लेस करू शकतो। पण काही गोष्टी अशा आहे की त्या इच्छाशक्तीच्या सुद्धा पलीकडे असतात आणि हे लोकांना पटवून द्यावं लागतं। आणि स्वामीजींनी त्यांना ते पटवून दिलं की तुम्ही जर म्हणता की सगळी मनुष्याचीच इच्छा आहे तर मग तुमचं शरीरच बघा ना। तुम्ही श्वासोश्वास घेता, तुमच्या हृदयाचे स्पंदन सुरू असतात। तुम्ही इच्छा करून ह्या गोष्टी बंद करू शकता का? कोणीच बंद करू शकत नाही। नाही, मी इच्छा केली तर माझं हृदय बंद करू शकतो किंवा मी इच्छा केल्यानंतर श्वासोश्वास बंद करू शकतो। तुमची इच्छा असो की नसो, तुमचा श्वासोश्वास सुरूच राहतो, तुमचं हृदय सुरूच राहतं।
तुमच्या इच्छेने काही हृदय चालत नाही किंवा तुमच्या शरीरामधल्या ज्या काही घडामोडी होतात त्या चालत नाही. मग तुमच्या इच्छाशक्तीच्या पलीकडे सुद्धा काहीतरी शक्ती आहे की जी शक्ती तुमच्या शरीरामध्ये कार्य करत आहे, त्याचप्रकारे सगळ्या जगामध्ये पण कार्य करत आहे. तर लोकांना अशा प्रकारे पटवून दिलं तर मग त्यांना समजतं की बरोबर आहे, आपण जरी म्हणतो की आपण सगळं करू शकतो, पण हे जे आपलं शरीर आहे यावरच तर आपलं नियंत्रण नाही, हेच तर आपण आपल्या इच्छाशक्तीनं चालवू शकत नाही, तर बाकी सगळ्या गोष्टी आपण कशा काय चालवू शकणार. तर इथे भगवान श्री रामकृष्णांना हे माहिती होतं की धर्म स्थापन करायचा आहे, तो सुद्धा सगळ्या जगामध्ये करायचा आहे. सगळीकडे भौतिकवाद वाढलेला आहे आणि विज्ञानामुळे लोकांमध्ये नास्तिकता निर्माण झालेली आहे. तर अशा वेळेस एकमात्र वेदांतच असा आहे की जो सगळ्यांसाठी योग्य आहे, म्हणजे सगळेच त्याचा स्वीकार करू शकतात. आणि म्हणून सुरुवातीपासूनच नरेंद्रासाठी ठाकूरांची शिक्षा वेगळी होती. जे त्यांना जे उपदेश द्यायचे ते वेगळ्या प्रकारचे द्यायचे. बाकी सगळ्यांना ते भक्तीचे पुस्तक वगैरे वाचायला सांगायचे. नरेंद्राला की पंचदशी, योग वशिष्ठ किंवा त्याच्यानंतर दिग्दृश्य विवेक हे सगळे पुस्तकं वाचायला द्यायचे. नरेंद्र म्हणायचे की हे काय, याच्यावर लिहिले काय, सगळीकडे ईश्वरच आहे, हा तर ईश्वराचा अपमान आहे, असं कसं होऊ शकते. अरे म्हणे ठीक आहे. नरेंद्र म्हणायचा की कधी कधी हे आपल्या ऋषींचे काही डोकी बिघडली होती काय, हे असं सगळं लिहून ठेवलेलं आहे, असं कसं हे सगळं ताट आहे वाटे हे सगळं काही ईश्वराचं असं कसं होऊ शकतं. तेव्हा ठाकूर म्हणायचे की ठीक आहे, तू माझ्यासाठी वाच, तुला नसेल आवडत तरी ठीक आहे, पण तू म्हणू नको की त्यांची डोकी बिघडली होती. कारण ठाकूरांना माहिती होते की नरेंद्र कोण होता. आणि जेव्हा नरेंद्र वाचायचा ठाकूर ऐकायचे आणि हळूहळू नरेंद्राच्या मनामध्ये ते विचार घट्ट व्हायला लागले. आणि एक दिवस भगवान श्री रामकृष्णांनी स्पर्श करून त्यांना अनुभूती दिली आणि त्यांनी बघितलं की सगळं जग गरगर फिरत आहे आणि सगळं काही नष्ट होत आहे. आणि त्यांनी बघितलं की त्यांच्यासमोर जे काही आहे ते सगळं चैतन्यमय आहे. ते घरी गेले तरी त्यांना तीच अवस्था राहिली 2-3 दिवस, की सगळं काही चैतन्यानं ओतप्रोत आहे. म्हणजे पहिले ठाकूरांनी त्यांना शास्त्र वाचायला लावली आणि नंतर त्यांना अनुभूती दिली. मग मात्र त्यांच्या मनामध्ये कुठेही संशय राहिला नाही की हे जे अंतिम सत्य आहे तेच सत्य आपल्या जीवनाचा उद्देश आहे आणि ते जाणून घेतल्याशिवाय आपण ह्या संसाराच्या पलीकडे जाऊ शकत नाही. तर अल्टिमेटली प्रत्येक व्यक्तीच दिव्य स्वरूप आहे आणि हाच मेसेज स्वामीजींनी विदेशामध्ये दिला. भारतामध्ये त्यांनी कर्मयोगाबद्दल जास्त भर दिली, कारण भारतामधले लोक त्यावेळेस दरिद्री होते, गरिबी होती आणि त्यांना माहिती आहे की अशा लोकांना वेदांत सांगितलं तरी ते समजू शकत नाही, कारण तेवढी त्यांची बौद्धिक पातळीच नव्हती. एक तर शिक्षण नव्हतं आणि दुसरं म्हणजे उपासमार. आता उपासापोटी धर्म होऊ शकत नाही. जर लोकांना पोट भरायसाठीच जर अन्न नसेल तर त्यांचा ईश्वर म्हणजे भाकरीच आहे ना. त्या स्वामीजी म्हणाले की ह्या लोकांना वेदांत सांगितला तरी यांना शिक्षण नसल्यामुळे वेदांताची सूक्ष्मतत्व हे लोक समजू शकणार नाही. आणि एक तर संपूर्ण देश आळसामध्ये पडलेला होता. जरी इतके लोक होते 30 कोटी तरी प्रतिकार शक्ती त्यांच्यामध्ये नव्हती. 2 कोटी ब्रिटिशांनी सगळ्या भारतावर राज्य केलं, जे 1000 वर्षापर्यंत भारत गुलाम राहिला. तेव्हा हे स्वामीजींनी ओळखलं की अशा प्रकारची अवस्था भारतामध्ये आहे की सगळे लोक आळसामध्ये पडलेले आहे आणि त्यांना गुलाम राहण्यामध्येच आनंद वाटतो. काही करायचं आहे, प्रगती करायची असं त्यांना वाटत नाही. तेव्हा पहिले यांना जागं करणं आवश्यक आहे. पहिले यांच्यामध्ये रजोगुण आणणं आवश्यक आहे आणि तो रजोगुण आणायचा असेल तर कर्मप्रवृत्ती वाढली पाहिजे. कर्म केल्याशिवाय दारिद्र्य दूर होणार नाही, आपोआप काही दारिद्र्य जात नाही. तर मेहनत करावी लागेल. आणि म्हणून स्वामीजींनी भारतामध्ये कर्मयोगावर खूप भर दिला की काम करा, काम करा, काम करा, तुमच्यामधली शक्ती वाढवा. हे तुम्ही दुर्बल झालेले आहात म्हणून तुमच्यावर अन्याय आणि अत्याचार होत आहे. तर हा संदेश तेव्हा भारताला आवश्यक होता. पण विदेशामध्ये मात्र त्यांना दिसलं की त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची काही गरज नाही. तिकडे भिकारी नाही, एवढं ऐश्वर आहे आणि सगळं काही त्यांच्याकडे आहे, पण त्यांच्याकडे काय नाही, सुख आणि शांती. आता त्याने बघितलं की या लोकांकडे सगळं काही आहे
आणि शिक्षण पण आहे, खूप बुद्धिमान आहे, प्रश्न विचारू शकतात. आणि स्वामीजींची बुद्धी तर एवढी अफाट होती की कितीही बुद्धिमान मनुष्य समोर आला तरी स्वामीजी त्याला गप्प बसवू शकत होते, एवढं त्यांचं सामर्थ्य होतं. ठाकूरांनीच त्यांना युक्तिवाद शिकवलेला होता. कधी कधी शिष्यांमध्ये सांगायचे की तुम्ही दोघंजणं जरा चर्चा कर बरं धर्मावर, मी ऐकतो. तर ते त्यांना म्हणायचे की तुम्ही बघा नरेंद्र कसा आहे, कचकच करून सगळे पॉईंट कापून टाकतो इतरांचे. म्हणजे नरेंद्र एवढा हुशार आहे. तर प्रत्येक वेळेस नरेंद्र विजय व्हायचा आणि हेच पाहिजे होतं. ते लोकसुद्धा आश्चर्यचकित झाले की हा मनुष्य भारतामधून आलेला आहे, एवढी चांगली इंग्रजी बोलतो आहे आणि सगळे काही मुद्दे, कितीही बुद्धिमान असो, प्राध्यापक असो, कोणी असो, सगळ्यांच्या प्रश्नाचं योग्य उत्तर समर्पक तो देऊ शकतो, एवढं सामर्थ्य स्वामीजीमध्ये होतं. म्हणजे बुद्धीने ते पटवून देऊ शकत होते, तर्क करू शकत होते. आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे अनुभूती होती आणि अनुभूतीमुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना शक्य झाल्या. शिकागोमध्ये जेव्हा स्वामीजींनी व्याख्यान दिलं, सगळ्यांना वाटलं की हा हिंदू धर्माचा प्रतिनिधी काय बोलणार, हे सगळे रानटी लोक, दगड धोंडे पूजणारी लोक, आपल्याला त्यांच्याकडे प्रचारक पाठवावे लागतात आणि हा आम्हाला काय उपदेश देणार. पहिले तर त्यांना घेण्याचंच नाकारलेलं होतं. पण आपल्यानंतर प्रोफेसर राईटनी लेटर दिल्यामुळे त्यांनी स्वामीजींना डेलिगेट म्हणून तिथे स्वीकार केला. तेव्हा स्वामीजी सुरुवातीला तरी थोडे नर्वस झाले होते, पण नंतर आपण बघतो की स्वामीजींनी जो संदेश दिला, इतके लोक प्रभावित झाले की आत्तापर्यंत तशा प्रकारे कोणीही बोललेला नव्हता. आणि स्वामीजींनी हाच वेदांताचा तिथे मेसेज दिला की तुम्ही विश्वास म्हणता, पण विश्वास ठेवायची गरज नाही, तुमच्यामध्येच ते दिव्यत्व आहे, तुम्हीच ते दिव्य स्वरूप आहात, ते प्रगट करा. तुमच्या धर्मामध्ये जे सांगितलेलं आहे की मनुष्य पापी आहे, तो पापीच जन्माला आलेला आहे आणि तो पापीच राहणार आहे आणि त्याला भगवंताच्या शरणागत झाल्याशिवाय त्याचे पाप दूर होणार नाही. तुम्ही जर जीससला शरणागत झाले तर तुम्हाला सगळ्या पापापासून तो मुक्त करेल वगैरे वगैरे. पण ह्या अशा गोष्टीवर त्या लोकांचा विश्वास नव्हता. म्हणजे आजही अमेरिकेमध्ये नॉन प्रॅक्टिशनर ख्रिश्चन खूप आहेत. ते आहे ख्रिश्चन पण ते धर्म वगैरे काही प्रॅक्टिस करत नाही. दर शुक्रवारी चर्चमध्ये गेलंच पाहिजे असं वगैरे ते काही मानत नाही. कितीतरी चर्चेस बंद पडलेले आहेत आणि काही चर्चेस रामकृष्ण मिशननीच वेदांत सेंटरनीच विकत घेतलेले आहे. तर अशा प्रकारे अवस्था आहे की लोकांना ते आता पटत नाही. त्याच त्या गोष्टी त्यांना काहीतरी नाविन्यपूर्ण पाहिजे. जेव्हा स्वामीजींना ख्रिस्टींनी ऐकलं, ती खूप व्याख्यानं ऐकायची, मॅकलाऊडने ऐकलं, तेव्हा त्यांना वाटलं की इथे काहीतरी नवीन शिकायला आपल्याला मिळत आहे. आत्तापर्यंत आपण एवढी सगळी व्याख्यानं ऐकली पण आपल्याला कधीही काही प्रेरणा मिळाली नाही. तेच रडगाणं, तुम्ही पापी, तुम्ही कायमचेच पापी, तुम्ही नरकात जाणार, अमुक तमुक. म्हणून ते स्वामीजींचे व्याख्यान ऐकून खूप प्रभावित झाले. ख्रिस्टी म्हणाले की जर आज आपण या लेक्चरला आलो नसतो तर आपण केवढी मोठी संधी गमावली असती. ती नंतर हरिदासी झाली, भारतामध्ये पण आली, भारतामध्ये निवृत्तीसोबत कार्य केलं. तर सगळे तिथले लोक स्वामीजींच्या व्याख्यानामुळे एवढे प्रभावित झाले की सगळ्या लोकांचे दरवाजे त्यांच्यासाठी ओपन झाले. आणि तिथे स्वामीजींनी म्हटलं त्याच्या व्याख्यानामध्ये की तुम्ही सगळे ईश्वराचे पुत्र, तुम्ही अमृताचे अधिकारी, तुम्ही सिंहस्वरूप असूनही स्वतःला मेषतुल्य का समजता. उठा मृगांनो उठा, आणि आपण मेंढे नाहीत, आपण मेंढे नाही तर आपण सिंहस्वरूप आहोत. सगळे हे जे मेषतुल्य संस्कार झटकून टाका. म्हणजे तुम्ही स्वतःला जे समजता की मी मेंढी आहे, तुम्ही मेंढी नाहीत तर तुम्ही सिंह आहात. तुम्ही स्वतःला विसरून गेलेला आहात, तो सिंह तुमच्यामध्येच दडलेला आहे. आणि स्वामीजींनी तर तो अनुभव घेतलेला होता आणि त्यांना तो अनुभव सगळ्यांना द्यायचा होता. कारण त्यांना माहिती होतं की हाच खरा अध्यात्म आहे. म्हणजे स्वतःला जाणून घेणं ह्या लोकांना फार वाईट वाटतं. त्यांना वाटतं की अरे मनुष्य हा एवढा दिव्य स्वरूप आहे,
याच्यामध्ये सगळं काही आहे. हा राजपुत्र आहे, याला कशाचाच अभाव नाही. आणि एवढं सगळं ऐश्वर असूनही हा असा भिकाऱ्यासारखा का वागतो, याचं त्या लोकांना आश्चर्य वाटतं. कारण त्यांना ती अनुभूती आलेली असते आणि त्यांना हे माहिती असते की आपल्यामध्ये पण तेच चैतन्य आहे. त्यांनी फक्त जागृत केलेलं आहे आणि आपण अज्ञानामुळे ते चैतन्य जागृत करून घेऊ शकत नाही. अर्जुनसुद्धा युद्धामध्ये म्हणाला की हे सगळे माझे नातेवाईक आहे, यांना सगळ्यांना मला मारावं लागेल, मी पण या युद्धात मरू शकतो. तेव्हा भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये हा संदेश दिला की अर्जुना, घाबरतोस कशाला? हे मरणार नाही आणि तूही मरणार नाही. नयनम छिंदन्ति शस्त्राणि नयनम दहती पावक न चैनम क्लेदयन्त्यापो न शौचयति मारुतः. तर तुला शस्त्र कापू शकत नाही, तुला हवा ओढून घेऊ शकत नाही, पाणी तुला ओलं करू शकत नाही, कारण तू शरीर नाहीच. तू शरीरामध्ये वास करणारा आत्मा आहे. आणि तो आत्मा कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. तो कायमचा राहणारा आहे, ज्ञानस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे आणि तेच मानवाचं खरं स्वरूप आहे. पण मनुष्य त्या खऱ्या स्वरूपालाच विसरून गेलेला आहे आणि त्यामुळे स्वतःला एक क्षुद्र जीव समजतो. हा जीव म्हणजे शिव आहे, पण त्याला त्याची अनुभूती झाल्याशिवाय हे कळत नाही. कारण ही महामाया रस्त्यामध्ये येते आणि मनुष्याची डोळे झाकून टाकते. त्यामुळे त्याला सगळे नामरूपच दिसतात. पण ही सगळी नामरूपं कसे भासमान आहे, ती आज आहे उद्या नाही. हे सगळं जगच नश्वर आहे, याला अस्तित्वच नाही. पण याच्यामागे काहीतरी अस्तित्व आहे आणि तेच खरं आहे. आता ते अस्तित्व आहे, पण ते अस्तित्व एवढं सूक्ष्म आहे की मनुष्य आपल्या स्थूल बुद्धीद्वारे ते जाणून घेऊ शकत नाही. अनोरणीयान महतो महीयान आत्मश्च जंतो निहितो गुहायाम तमकर्तू पश्यते वीत शोक धातू प्रसादात अमृतत्वमिच्छन. तो इथे म्हटलं की धातू प्रसादात जे मन पवित्र झाल्याशिवाय, मन सूक्ष्म झाल्याशिवाय त्याचा अनुभव येऊ शकत नाही. अणुपेक्षाही अणु आहे, म्हणजे एवढं सूक्ष्म आहे. आणि आपलं मन आज काय झालं आहे? स्थूल झालेलं आहे. कारण हे जग स्थूल आहे आणि आपण रात्रंदिवस त्या जगाचा विचार करतो. तर हे जग जड जगत आहे, स्थूल जगत आहे आणि याचं चिंतन केल्यामुळे आपलं मन पण स्थूल झालेलं आहे. तेव्हा हे जे सूक्ष्म आहे, पण याला बघता येणं शक्य आहे. एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. तर जे सूक्ष्मदर्शी आहे ते एकाग्र बुद्धीद्वारे दृश्यते त्वग्रया बुद्ध्या त्या आत्म्याचा अनुभव घेऊ शकतात. म्हणजे आहे सूक्ष्म, पण असं नाही आहे की ते आपण प्राप्त करून घेऊ शकत नाही. ते आपण प्राप्त करून घेऊ शकतो. त्यासाठी जे काही पद्धती सांगितल्या आहेत त्या आपल्याला आचरणामध्ये आणाव्या लागतील. त्यामुळे नेहमी आत्म्याबद्दल ऐकणं. पहिलं आहे श्रवणम, मग मननम आणि मग निधिध्यासनम. तेव्हा अशा प्रकारे सतत आपण जगाबद्दल ऐकतो. आता इथे म्हटलं की सतत आत्म्याबद्दल ऐका. मी शरीर नाही, तर मी शरीरामध्ये वास करणारा आत्मा आहे. मी नित्य स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, असं सतत चिंतन करा. त्यावर ध्यान करा, त्याचं मनन चिंतन करा आणि बघा हळूहळू तुमच्यामधला तो वेदांत केसरी जागा होईल. तो केसरी सिंह तुमच्यामध्ये आहेच, तो फक्त त्याला जागा करायचा आहे. आणि हे शिकवण्यासाठी स्वामीजी या जगामध्ये आलेले होते. ते म्हणाले होते की सगळ्यांना ही शिकवण सांगा. कमीत कमी प्रत्येकाने 5 लोकांना तरी हे सांगा की सगळ्यात दुर्बलता तुम्ही झटकून टाका. तुम्ही साधारण जीव नाही, तुम्ही क्षुद्र नाहीत, तुम्ही राजपुत्र आहात. तुमच्यामध्ये कशाचाच अभाव नाही. टीच युअर सेल्फ, टीच एव्हरीवन हिज रिअल नेचर. कॉल अपॉन द स्लीपिंग सोल अँड सी हाऊ इट अवेक्स. पॉवर विल कम, ग्लोरी विल कम, गुडनेस विल कम, प्युरिटी विल कम, and that is everything excellent will come to you when the sleeping soul is roused to self conscious activity. जेव्हा तुमच्यामधलं आत्मचैतन्य जागृत होईल तेव्हा पॉवर विल कम, तुमच्यामध्ये असामान्य शक्ती येईल. गुडनेस विल कम, प्युरिटी विल कम. म्हणजे जे काही चांगलं आहे ते सगळं तुमच्या मागे धावतील. तुम्हाला कशाच्याही मागे धावावं लागणार नाही. एक जर आत्मज्ञानी पुरुष झाला तर बघा त्याला कशाचीच कमी नसते.
आणि त्याच्या इच्छेनं सगळं काही होऊ शकतं. त्याने इच्छा केली तर काहीही त्याला असंभव नाही, एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. आता तो ते सामर्थ्य दाखवत नाही, आणि जे लोक दाखवतात ते लोक चमत्कार करतात, ते लोक पुढे ध्येयापर्यंत जाऊ शकत नाही, मध्येच अडकून पडतात. आता स्वामीजींना सगळं काही शक्य होतं, पण त्यांनी कधीही त्याचं प्रदर्शन केलं नाही, कधीही कुठे चमत्कार दाखवला नाही. त्यांना काहीच अशक्य नव्हतं. जेव्हा स्वामीजी अमेरिकेमध्ये व्याख्यान द्यायला जाणार होते, तेव्हा त्यांना घ्यायला एक भक्तस्त्री आलेली होती. ती बाहेर बसलेली आहे आणि स्वामीजी त्यांच्या रूममध्ये आहे आणि त्यांना आत्म्यावर बोलायचं होतं. तर ते खोलीमध्ये एरझारा करायचे. त्यांच्यासमोर एक आरसा ठेवलेला होता, लाईफ साईज मिरर. ते परत परत त्या आरशामध्ये बघायचे आणि आरशामध्ये बघून पुन्हा ते परत जाऊन पुन्हा यायचे. त्या स्त्रीला वाटलं की स्वामीजी तर म्हणतात की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आता सर्वसाधारण लोक आरशामध्ये बघतात, पण आज स्वामीजी पण आरशामध्ये बघत आहे. तेव्हा ते म्हणाले की स्वामीजी तुम्ही तर नेहमी म्हणता की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, पण आज मला कळून चुकलं आहे की तुम्ही तर आरशामध्ये बघत होता. तेव्हा स्वामीजी म्हणाले की जेव्हा जेव्हा मी माझ्या विषयाचा विचार करतो की आज मला आत्म्यावर बोलायचं आहे, तेव्हा जेव्हा जेव्हा मी हे चिंतन करतो, तेव्हा तेव्हा माझं मन इतक्या उच्च पातळीवर जातं की मी शरीर आहे हा बोधच मी विसरून जातो. आता जर मी शरीर आहे हा बोध नसला तर मी व्याख्यान देणार कसं? म्हणून मनाला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं की अरे तुला शरीर आहे, तुला शरीर आहे. म्हणजे शरीर बोध जागृत करण्यासाठी मी आरशामध्ये बघतो, आणि आपण काही केल्या त्या बोधापर्यंत जात नाही. आपण आत्मबोधासाठी आरशात बघत नाही, देहबोधामुळेच बघत असतो. म्हातारं झालं तरी आपल्याला वाटतं की तरुणासारखं दिसलं पाहिजे. तर असं त्यांचं म्हणजे त्यांची अनुभूती होती की ते देहबोध विसरून जायचे. भाषण द्यायचे तेव्हा वेळही विसरून जायचे. किती वेळ बोललो, काय बोललो, काही त्यांचा भान राहायचं नाही. आणि एवढंच नव्हे तर त्यांच्यासमोर जे लोक बसले आहे त्यांचं चैतन्य पण ते जागृत करायचे. जे त्या सगळ्या लोकांना एक प्रकारे जणू काही भाव समाधी लागायची, एकाग्र चित्तानं ऐकत राहायचे. आणि जेव्हा स्वामीला दिसायचं की सगळ्यांच्या मनाची अवस्था खूप उच्च झालेली आहे, तेव्हा ते एकदम लेक्चर बंद करून द्यायचे. आणि लोक म्हणायचे की स्वामीजी आम्हाला एवढा आनंद मिळत होता, तुम्ही बंद का केलं? म्हणजे मला कोणतीही गोष्ट जबरदस्तीनं करायची नाही. मी सगळ्यांना तो अनुभव देऊ शकतो. त्यांच्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य होतं, पण तसं केल्यामुळे काही लाभ होणार नाही. ते तात्पुरतं राहील. तुम्ही स्वतः प्रयत्न करून तो आनंद प्राप्त करून घेतला पाहिजे. माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल, पण लेक्चर संपलं की पुन्हा तुमचं मन खाली येईल आणि तो काही टिकून राहणार नाही. म्हणून तुम्ही स्वतः प्रयत्न करा आणि तुमच्या मनाला उन्नत करून तिथपर्यंत जा. म्हणजे त्यासाठी मनाला सूक्ष्म करावं लागतं. आणि भगवंत कसे आहे? सूक्ष्म आहे. आत्मा कसा आहे? सूक्ष्म आहे. जेवढं आपण आत्म्याचं आणि भगवंताचं चिंतन करू तेवढं आपलं मन सूक्ष्म होत जाईल, आणि जेवढं आपण जगाचं चिंतन करू तेवढं आपलं मन स्थूल होत जाईल. आणि एकदा मन स्थूल झालं की त्या स्थूल मनाद्वारे ते आत्मतत्व जाणून घेणं अतिशय अवघड आहे. म्हणून तो आत्मा सगळ्यांनाच काही प्रगट होत नाही. जरी सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते, तरी तो प्रकाशित होत नाही. पण जे लोक प्रयत्न करतात, जे लोक मनाला सूक्ष्म करतात, मनाला एकाग्र करतात, मनाला पवित्र करतात, ते लोक मात्र या आत्म्याचं दर्शन घेऊ शकतात. तेव्हा हे आपलं खरं स्वरूप जाणून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. वेदांत हेच आपल्याला सांगतो की आज तुम्ही अज्ञानामुळे भ्रमात पडलेले आहात. तुम्ही सगळं स्वप्न बघत आहात की हे जग तुम्हाला दिसतं, सगळे नामरूप दिसतात, पण हे जरी दिसत असले तरी यांचं काही खरं अस्तित्व नाही आहे. हे सगळं जगच भासमान आहे. तुम्ही एकदा स्वप्नामध्ये गेले तर हे जग कुठे राहतं? हे जगामध्ये तुम्हाला काहीही दिसत नाही. तुम्ही तेव्हा एक नवीन सृष्टी निर्माण करता, स्वप्नसृष्टी. ती कशामधून? तुमच्या विचारामधूनच. म्हणजे तुमच्या मनामध्ये जे काही विचार आहे त्यामधून तुम्ही स्वप्नाची सृष्टी निर्माण करता. म्हणजे विचारामधून तुम्ही सगळं बघता. तुमच्यामध्ये जो विचार येईल मनामध्ये, हिमालयाला तर तुम्ही हिमालय बघता,
अमेरिका बघता, म्हणजे तुमचे विचारच ते रूप तयार करतात. विचार सूक्ष्म आहे आणि रूप स्थूल आहे. तेव्हा स्वप्नाचं जगत वेगळं असतं, पण जेव्हा आपण स्वप्नामधून जागा होतो तेव्हा आपल्याला वाटते काय ते तर स्वप्न होतं, म्हणजे ते सगळं खोटं होतं. तसंच हे जगसुद्धा आपल्याला दिसतं, पण जेव्हा आपल्याला समाधीचा अनुभव येतो तेव्हा जेव्हा आपण खऱ्या अर्थानं जागं होतो, आणि ते जागं करणं हे स्वामीजींचं काम होतं. आपले उपनिषद म्हणतात, उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरान निबोधत क्षुरस्य दारा निशिता दुरत्या दुर्गम पथस्थत कवयो वदंती. उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत मध्ये कुठेही थांबू नका. स्वामीजींनी त्याची व्याख्या केलेली आहे. तर उठा जागे व्हा आणि गुरुचा आश्रय घ्या. उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरान निबोधत. मार्ग फार अतिशय कठीण आहे, वस्त्राच्या धारेवरून चालण्यासारखा मार्ग आहे. तरीसुद्धा कठीण आहे म्हणून काय झालं, ज्या गोष्टी कठीण आहे त्याच तर केल्या पाहिजे. सोप्या गोष्टी तर कोणीही करू शकतं, पण कठीण आहे म्हणून लोक बरेचदा या मार्गाकडे वळतच नाही. आणि वळले तरी काही दिवस प्रयत्न करतात, पण त्यांच्यामध्ये चिकाटी नसते, धैर्य नसते, मध्ये सोडून जातात. भगवंताने पण म्हटलं आहे गीतेमध्ये, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम क्वचित वेत्ति माम तत्वतः. म्हणजे हजारो लोकांपैकी काही लोकच या मार्गाकडे येतात, आणि त्यामधले माझ्यासमोर जे बसलेले आहे ते त्यांना धीर म्हटलं आहे की सगळ्या बाकीच्या गोष्टी सोडून कमीत कमी इथे येण्याची तयारी तरी तुम्ही दाखवलेली आहे. आता सर्वसाधारण लोकांना हे शक्य नाही, त्यांना ह्या गोष्टींची काही गरजच वाटत नाही. त्यांना वाटतं की काय धर्माची गरज आहे, पण त्यांना हे कळत नाही की जीवनाचं उद्देश तेच आहे. ईच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन, द गोल इज टू मॅनिफेस्ट दिस डिव्हिनिटी विदिन. म्हणजे प्रत्येक मनुष्यच हा दिव्य आहे, आणि ते दिव्यत्व प्रगट करणं हाच जीवनाचा उद्देश आहे. तर स्वामीजी बऱ्याच विषयावर बोलले, पण त्यांचा मुख्य उद्देश काय होता की हे जे आपल्या जीवनाचं ध्येय आहे ते ध्येय आपण जाणून घेतलं पाहिजे. कारण ते आपल्याला फक्त या जन्मामध्ये शक्य आहे, बाकी कोणत्याही जन्मामध्ये आपण प्रगती करून घेऊ शकत नाही. आध्यात्मिक प्रगती तर करून घेऊ शकत नाही. जरी एका दिवसामध्ये, एका वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये जरी आपल्याला यश आलं नाही, तरी आध्यात्मिक जीवनामध्ये आपण जे काही केलेलं आहे ते सगळं त्या सगळं आपल्यासोबत जातं. भौतिक जीवनामध्ये तुम्ही कितीही कमावा, शरीर गेल्यानंतर ते सगळं इथेच पडून राहतं, पण तुम्ही आध्यात्मिक जीवनात जे केलं ते तुमच्यासोबत जातं, आणि त्यानुसार पुढचा जन्म होतो. श्रीमताम योगिनाम देहे योगभ्रष्ट विजायते. जे श्रीमंत आहे आणि योगी आहे त्यांच्या घरी अशा लोकांचा जन्म होतो, आणि तिथून पुन्हा ते आपले प्रयत्न सुरू ठेवतात. म्हणजे आध्यात्मिक जीवनच खरं जीवन आहे. आपण याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या जीवनामध्ये कशाला प्राधान्य दिलं पाहिजे हे आपल्याला कळत नाही. ज्या नश्वर गोष्टी आहेत त्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असतो, पण ज्या गोष्टी कायमच्या राहणाऱ्या आहे आणि जे मनुष्य जन्माचं उद्देश आहे त्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो आणि पुढे ढकलत जातो. आज कशाला, उद्या बघू, परवा बघू, आणि शेवटी कुणालाही माहिती नाही की आपलं आयुष्य कधी संपेल. आपण जर नुसती भविष्याची वाट बघत असलो तर आपलं आध्यात्मिक जीवन सुरसुद्धा होणार नाही. जे कधी मनुष्याला मृत्यू येईल याची काय गॅरंटी आहे. म्हणून हा दुर्लभ देह आहे. शंकराचार्याने सुद्धा म्हटलं आहे, दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. जगामध्ये 3 गोष्टी मिळणं अतिशय दुर्मिळ आहे. त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे मानव देह, मग स्त्री असो की पुरुष असो. मनुष्यत्वम, कारण हा जन्म दुर्मिळ आहे, कारण या जन्मामध्येच आपण गुरु करू शकतो, या जन्मामध्ये आपण शास्त्र वाचू शकतो. बाकी पशु पक्षी सगळे हे जंतू आहेत ते संपूर्णपणे निसर्गाच्या अधीन आहे. त्यांना स्वातंत्र्य कुठेही नाही. स्वातंत्र्य दिलं आहे फक्त मनुष्याला, पण त्या स्वातंत्र्याचा तो गैरउपयोग करतो. आता बघा, गाय आहे, बकरी आहे, हे नुसते गवत खातात, किंवा जे प्राणी वाघ आहे, सिंह आहे, हे मांस खातात.
म्हणजे निसर्गाने ठरवून दिलं आहे की हे व्हेजिटेरियन आणि हे नॉन व्हेजिटेरियन प्राणी आहे, पण मनुष्य मात्र दोन्ही प्रकारे खातो, कारण त्याला स्वातंत्र्य आहे ना. तो व्हेजिटेरियनही खातो आणि नॉनव्हेजही खातो. आता नॉनव्हेज काही माणसासाठी केलेलं नाही आहे, तरी पण तो स्वातंत्र्य असल्यामुळे सगळंच काही घेत होतो. तर इथे मनुष्याला स्वतःवरच नियंत्रण ठेवावं लागतं. प्राणी सगळे प्रकृतीच्या नियंत्रणात असतात, त्याच्या नियमाच्या विरुद्ध वागू शकत नाही, ते सगळे इन्स्टिंक्टवर चालत असतात. मनुष्याला स्वातंत्र्य दिलं की आता तुमचं भविष्य तुमच्या हाती. म्हणजे निसर्गाने तुम्हाला एका लेव्हलपर्यंत आणून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला स्वातंत्र्य दिलं की आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय जीवनामध्ये करायचं आहे. आता प्रकृती ढवळाढवळ करणार नाही, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्ही कोणता मार्ग निवडता, तुम्ही काय होता, कसा जीवनाचा तुम्ही वापर करता, हे सगळं फ्रीडम आहे. आणि हे फ्रीडम असूनही आपल्या सगळ्या शास्त्रांनी, संतांनी, ऋषींनी, अवतारांनी हे सांगितलं आहे की मनुष्य जीवन तुम्हाला मिळालेलं आहे ते फक्त ईश्वरलाभ करून घेण्यासाठीच आहे. ठाकूर किती वेळा म्हणायचे, मनुष्य जीवनाचा उद्देश ईश्वर लाभ. मनुष्य जीवनाचा उद्देश ईश्वर लाभच आहे, त्यासाठीच हा जन्म मिळालेला आहे. आता आपण संसारामध्ये आहो म्हणून आपल्याकडून काही होणार नाही असा विचार आपण मनामधून काढून टाकला पाहिजे. कारण आपले ऋषीसुद्धा सगळे विवाहित होते, पण विवाहित असूनही त्यांनी ते तत्व जाणून घेतलं होतं, ते ऋषी झाले. तर विवाहित असणं म्हणजे काही असं नाही की आपलं पतन झालेलं आहे. विवाहित असूनसुद्धा मनुष्य आध्यात्मिक जीवनात प्रगती करून घेऊ शकतो हे दाखवून देण्यासाठीच भगवान श्रीरामकृष्णाने विवाह केलेला होता. त्यांनी त्यांच्यासोबत जे गृहस्थ भक्त आणले, त्यांची जीवनं जेव्हा आपण वाचतो तेव्हा ते सगळे गृहस्थ होते, पण त्यांनी किती आध्यात्मिक प्रगती करून घेतली होती. बघा नाग महाशय, त्यांना सगळ्यामध्ये भगवंतच दिसायचा. जरी ते गृहस्थ होते तरी त्यांना ती अनुभूती आलेली होती. जेव्हा एक गाय त्यांच्या घराजवळ बांधलेली होती आणि घरावर एक वेल लावलेला होता, हिरवागार होता, तो वर जात होता आणि ती गाय प्रयत्न करत होती की कसंही करून तो वेल खाल्ला पाहिजे, पण ती बांधलेली होती. त्यांनी त्या गायीची दोरी सोडून दिली, गायीला मोकळी केली आणि गायीनं मजेमध्ये ती वेल खाऊन टाकली. वडील म्हणाले की अरे तू असं केलं तर संसार कसा करशील. त्यांना त्या गायीमध्ये पण भगवंत दिसत होता. त्यांच्या घरावर मजूर आले काम करायला, त्यांनी त्यांना काम करून दिलं नाही. अरे नारायण आहे, तू काय करतो माझ्या घरावर बसून, खाली आहे. त्या मजुरांना खाली उतरवलं, सगळे पैसे देऊन टाकले, चहा वगैरे पाजला, म्हणजे जा तुम्ही घरी, तुम्हाला माझ्या घरी काय काम करायची गरज नाही. म्हणजे बघा की एक गृहस्थ असूनही त्यांना सगळ्यामध्ये भगवंत दिसू शकला, ती अनुभूती लाभू शकली आणि ते साधू झाले. साधू नाग मासे म्हणतो आपण. तेव्हा बघा म्हणजे असं नाही की गृहस्थ जीवनामध्ये मनुष्य प्रगती करून घेऊ शकत नाही, पण त्याची इच्छा पाहिजे आणि इंटेन्सिटी पाहिजे. किती महत्त्व कोणत्या गोष्टीला द्यायचं. आज आपण बघतो की आजच्या जगामध्ये पैसाच ईश्वर होऊन बसलेला आहे. सगळ्यांना पैसा पैसा पैसा. मनुष्य एवढा लोभी झालेला आहे की पैशाशिवाय तो एक मिनिटही राहू शकत नाही. कशालाच वेळ नसते. त्याला वाटते की वेळ गमावला तर मग आपलं काय होईल, आपला पगार कमी होईल, नोकरीवर काढून देईल, नेहमी त्याला भीतीच असते. पण शेवटी ठाकूर म्हणायचे की पैशामुळे मिळते काय, खायला प्यायला घर दार गाडी ह्याच गोष्टी मिळते ना, पैशामुळे तर काही ईश्वरला होऊ शकत नाही. म्हणून ठाकूरांनी जरी गृहस्थ होते तरी त्यांनी किती त्यागाचा महान आदर्श दाखवला. एका हाती नाणी घेतली, एका हाती माती घेतली, दोन्ही फेकून दिले. सोना माती, माती सोना. म्हणजे हे सगळं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. स्वामीजींनी पण जीवनामध्ये जगून दाखवलं. कशामध्ये आसक्त नव्हते, एवढं तीव्र वैराग्य होतं. त्यांना एका विदेशी शिष्याने सोन्याची घड्याळ दिलेली होती. काही मुलं त्यांना कॉलेजची मुलं भेटायला आली. एक मुलगा म्हणाला की तुमची घड्याळ फार सुंदर आहे. लगेच स्वामीजींनी ती खिशामधून काढली आणि त्याला देऊन टाकली. म्हणजे तुला आवडली तर ही तुझी आहे, घेऊन जा, पण कोणाला देऊ नको. म्हणजे कोणत्याही गोष्टीवर स्वामीजी आसक्त नव्हते, एवढं त्यांचं वैराग्य होतं. कारण अशा लोकांना कळून चुकलेलं असते की ह्या जगावर आसक्त होण्यात काय अर्थ आहे. कारण एक दिवस तर हे सगळं नश्वर आहे. त्यांना हे माहिती असूनही, त्यांना अनुभूती आल्या असूनही त्यांना काम करावं लागतं. कारण त्यांना नेहमी लोकांचं कल्याण करणं
हेच त्यांना दिसत असतं. नरेंद्र म्हणाला की ठाकूरजी मला समाधीची अनुभूती द्या आणि मला त्याच अवस्थेमध्ये राहू द्या. त्यांना अनुभूती आली होती, आनंद त्यांनी घेतलेला होता आणि मला या अवस्थेमध्येच राहू द्या, मधून थोडा खाली येईल, खाईल आणि पुन्हा समाधीमध्ये जाईल. तेव्हा श्रीरामकृष्ण छी नरेंद्र, एवढा तुझा नीच आदर्श. मला वाटलं की तू एखादा मोठा वटवृक्ष होशील आणि अनेक दुःखित लोक तुझ्या छायेखाली येतील आणि त्यांना शांती मिळेल, सावली मिळेल. तू स्वतःचीच मुक्ती बघतो आहे. म्हणजे ह्या लोकांची या जगामध्ये राहून कार्य करण्याची मुळीच इच्छा नसते, पण त्यांना करावं लागतं, कारण ह्या जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. तर ह्या जगाच्या कल्याणासाठी ते सगळे दुःख भोगतात. त्या भगवान श्रीरामकृष्णांनी जीवनामध्ये किती दुःख भोगले, त्यांना काही गरज नव्हती, त्यांना ती अनुभूती होती. नरेंद्राला पण ती अनुभूती होती स्वामीजींना, पण तरीसुद्धा त्यांनी या जगामध्ये राहून किती त्यांनी कष्ट सहन केले, केवढं मोठं कार्य केलं. आणि कार्य संपल्याबरोबर लगेच 39 वर्षामध्ये त्यांनी शरीर पण सोडून दिलं. आपल्यासारखे काही ते शरीरावर आसक्त नसतात. म्हणजे आपण कायमचं ज्या जगामध्ये राहिलो पाहिजे असं त्यांना वाटत नाही. त्यांना वाटते की हे जग खोटं आहे, आता कार्य करायचं आहे, आपलं कार्य लवकरात लवकर संपून आपण गेलो पाहिजे आणि पुन्हा त्या आनंदामध्ये विलीन झालो पाहिजे, हे त्यांना वाटतं. कारण त्यांची जी अनुभूती असते, आपली जगावर एवढी आसक्ती असते, कारण तो आनंद आपण चाखलेला नाही. त्याचा थोडा जरी अंश आपल्याला जर मिळाला तरी हे जग आपल्याला तुच्छ वाटू लागेल. आणि या जगाचं जर आपल्याला खरं खोटं अस्तित्व कळलं तर मग ह्या जगावर कोण आसक्त होणार. प्रत्येक गोष्ट जर जाणार आहे, आपण ज्या ज्या गोष्टींवर प्रेम करतो त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी एक दिवस जाणार आहे, हे आपल्याला पक्क माहिती पाहिजे. आपल्याला हेच कळत नाही. 2 ओंडके पाण्यामध्ये वाहत येतात, समुद्राच्या पाण्यामध्ये काही दिवस राहतात एक सोबत, एक मोठी लाट आली की पुन्हा वेगवेगळे होऊन निघून जातात. त्याप्रकारे आपण जगामध्ये येतो. जगामध्ये येण्यापूर्वी आपला कुणाशी काही संबंध नसतो. आल्यानंतर मग पती, मुलगा, अमुक तमुक हे सगळी नाती निर्माण होतात, जात पात हे सगळं. आणि पुन्हा एक लाट आली की सगळे वेगवेगळे होऊन जातात. प्रत्येक आपापल्या मार्गाने निघून जातो, मग कोणीही राहत नाही. आता हे खरं सत्य आहे. ही एक धर्मशाळा आहे. इथे आपण काही दिवस एकत्र राहू, पुन्हा प्रत्येक व्यक्ती आपापल्या मार्गाने जाणार. कारण प्रत्येकाचं कर्म ठरलेलं आहे. प्रत्येकाने आपापल्या कर्माप्रमाणे जन्म घेतलेला आहे, तो आपल्या कर्माप्रमाणेच जाणार. पण आपण जर खूप आसक्त झालो तर आपल्याला शोक होतो, आपल्याला फार दुःख होतं की अरे गेला. कारण मी आणि माझा हेच तर बंधन आहे. मी आत्मा आहे, माझ्या शरीराशी काहीही संबंध नाही आणि या जगामध्ये माझं काहीच नाही. कारण आत्म्याचं काय असणार आहे, तो सगळीकडे आहे, सगळीकडे तोच व्यापलेला आहे, तोच एकमात्र खरा आहे. ही जर जाणीव असली तर मग ह्या जगामध्ये राहूनसुद्धा आपण जगावर आसक्त होणार नाही. नाहीतर आपण कितीही साधन भजन केलं, हे केलं, जप केला, ध्यान केला तरी काहीच उपयोग नाही. कारण जग अनित्य हे कळतच नाही. ठाकूर म्हणायचे की 3 जण दारुडे नौकेत बसले, नदी पार करायला निघाले. ते वल्लवत आहे, नौका खूप वल्लवत आहे. रात्र निघून गेली, सकाळ झाली, बघितले की नौका ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आहे, 1 इंचही पुढे गेलेली नाही आहे. कारण त्यांनी त्या नौकेचा नांगरच उचलला नाही, ती बांधूनच ठेवली आणि ती आपले वल्लवत आहे. आपण आपलं मन या जगाला बांधून ठेवतो आणि आपण इकडे साधन भजन करतो, पण साधन भजन करताना विचार जगातच करत असतो. तेव्हा जर या जगाला मन बांधून ठेवलं आणि कितीही तुम्ही साधना केली तरी आपली प्रगती होत नाही. त्या प्रगती करून घ्यायची असेल तर अभ्यास तर पाहिजे, वैराग्य पण पाहिजे. अभ्यासानं तू कौंतेय वैराग्याने त्या गृह्यते. ह्या दोन्ही गोष्टी असेल, अभ्यास आणि वैराग्य, तरच आपली आध्यात्मिक प्रगती होईल. वैराग्य म्हणजे काही सगळं काही सोडून जायचे नाही, पण जगामध्ये राहायचं, अनासक्त राहायचं आणि नेहमी चिंतन करायचं की आपण शरीर नाही. मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमी न तेजो न वायु, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी मन नाही, शरीर नाही, इंद्रिय नाही, बुद्धी नाही, तर मी चिदानंद स्वरूप आत्मा आहे. हा भाव नेहमी मनामध्ये कायम ठेवायचा. आणि हा भाव ठेवून जर आपण जगामध्ये अनासक्त होऊन राहिलो तर आपल्यामधलं ते चैतन्य आपोआप जागृत होईल.
जेवढं आपलं मन पवित्र होईल, जेवढे आपल्या मनामधले विकार निघून जातील, जेवढी आपली जगावरची आसक्ती निघून जाईल, मोह निघून जाईल, तेवढे मन पवित्र होईल. आणि जेवढं मन पवित्र होईल तेवढाच त्या आत्म्याचा प्रकाश आपल्यामध्ये दिसायला मिळेल. मग तुम्ही साधारण व्यक्ती राहणार नाही, तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल घडून येईल. तुम्ही एक साजू होऊन जाल, तुमच्यामध्ये सगळ्या दिव्य शक्ती येतील, करुणा येईल, प्रेम येईल, दया येईल, सेवा येईल, सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये येतील. पण केव्हा? जेव्हा तुमच्यामधलं ते चैतन्य जागं होईल तेव्हा त्यासाठीच स्वामीजी आलेले होते. त्यांना तर ती अनुभूती होती, ते वेदांत केशरी होतेच, पण आपल्याला पण सगळ्यांना ते केशरी करायला आले होते. आपण ते स्वामीजी गोष्ट सांगायचे की गवत खाणारा सिंह नेहमी मेंढ्यांसोबत राहून त्याला वाटलं की आपण मेंढीच आहो आणि ब्या करायचं आणि गवत खायचा. पण शेवटी जेव्हा खऱ्या सिंहानं दाखवून दिलं पाण्यामध्ये की बघ मी जो आहे सिंह, तू पण तो त्या स्वतःला बकरी समजतो, कारण तू नेहमी मेंढ्यांच्या कळपामध्ये राहतो, त्यामुळे स्वतःला मेंढी समजतो. आपणही अनेक वेळा जगामध्ये जन्म घेतो, माणसांमध्ये राहतो, जगात राहतो आणि आपण स्वतःला जीव समजतो आणि आपलं खरं स्वरूप विसरून जातो. तेव्हा ते खरं स्वरूप आपल्याला जाणून देण्यासाठी, दाखवून देण्यासाठी हे महापुरुष येत असतात, जगामध्ये प्रचार आणि प्रसार करतात. त्यांचं कार्य झालं की ते निघून जातात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की आपण दिव्य स्वरूप आहोत. आपण हाडा माताचा सांगडा नाही, तर आपल्यामध्ये दिव्यत्व आहे. आणि ते दिव्यत्व कसं आहे? अमर आहे, त्याला कधीही मृत्यू नाही. सगळं ज्ञान त्याच्यामध्ये आनंद स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आपलं तेच खरं स्वरूप आहे. ही नेहमी मनामध्ये जाणीव ठेवा आणि मग जगामध्ये राहा. ठाकूर म्हणायचे की अद्वैत ज्ञान बेंदे ज्या इच्छे ता करो, आचले बेंदे ज्या इच्छे ता करो. जे अद्वैत ज्ञान तुमच्या कपड्याच्या गाठीला बांधून द्या, मग जगामध्ये तुम्ही राहा, कशी राहा. तर ते ज्ञान देऊन राहिलं म्हणजे मग आपल्याला कळतं की ह्या जगाचं स्वरूप काय आहे. आपण आपली सगळी कर्तव्य पार पाडू, पण आपण कधीही कशाहीमध्ये अडकून पडू नाही, कारण कधीही कुठे आपण आसक्त होणार नाही. नौका पाण्यामध्ये आहे, पण नौकेमध्ये पाणी जायला नको. नौकेमध्ये पाणी गेलं की ती नौका बुडणार. संसारात राहा, पण संसारी होऊ नका. हेच आपल्याला सगळ्यांनी सांगितलेलं आहे आणि हे स्वामीजींनी पण सांगितलेलं आहे की जगामध्ये राहा, कारण माझ्या जीवनाचा उद्देश तेच आहे. माय आयडियल इंडिड कॅन बी पुट इन टू फ्यू वर्ड्स, दॅट इज टू प्रेझेंट टू मॅनकाइंड देअर डिव्हिनिटी अँड हाऊ टू मेक इट मॅनिफेस्ट इन एव्हरी मुवमेंट ऑफ लाईफ. माझ्या जीवनाचं हेच ध्येय आहे की प्रत्येकाला त्याच्या आत्मस्वरूपाबद्दल सांगणं, माहिती करून देणं आणि ते कसं प्रगट करावं यासाठी मार्ग दाखवणं, हेच माझ्या जीवनाचं एकमात्र उद्देश आहे. आणि त्यासाठी स्वामीजी आले होते की आपल्याला आपलं दिव्य स्वरूप समजावून सांगणं आणि दैनंदिन जीवनामध्ये त्याचा कसा आपल्याला लाभ करून घेता येईल, आपल्या ॲक्टिव्हिटीद्वारे, आपल्या कार्याद्वारे आपण कसं ते आत जाणून घेऊ शकू, हे दाखवून देण्यासाठीच श्री रामकृष्ण, स्वामी विवेकानंद, माताजी हे सगळे आलेले होते. मायावतीला त्यांनी अद्वैत वेदांत केला, फक्त अद्वैताची शिक्षण दिलेली होती. तिथे येऊन ठाकूरांचा फोटो ठेवायला पण मनाई होती. म्हणजे ते अद्वैत ज्ञान अतिशय उत्तम आणि श्रेष्ठ दर्जाचं, आणि त्या ज्ञानाद्वारेच मनुष्य मुक्त होऊ शकतो. जेव्हा तो सगळीकडे स्वतःलाच बघतो, स्वतःशिवाय जगामध्ये काही नाही, मीच आहे, मी आत्माच आहे आणि मी सगळ्यामध्ये आहे, हे ज्ञान जेव्हा आपल्याला होतं तेव्हा आपण कुणाचाही द्वेष करू शकत नाही. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मनेव अनुपश्यति, सर्व भूतस्थच्या आत्मानं न तो विजुगुप्सते. तेव्हा सगळ्यामध्ये आत्मा आहे आणि सगळे आत्म्यामध्येच आहे, हे ज्ञान ज्याला होतं तो कधीही कुणाचाही द्वेष करत नाही, न विजुगुप्सते. कारण त्याला कळलेलं असतं की मनुष्य कितीही वाईट असो, पण त्या वाईटाच्या मागेसुद्धा ते आत्मचैतन्यच आहे. जेव्हा ठाकूरांना एका साधूंनी खूप निंदा केली, शिव्या दिल्या आणि तो ध्यानाला बसला, ऊन पडलं, ठाकूरांनी छत्री घेतली, त्या साधूच्या डोक्यावर धरली. सगळे म्हणाले की त्यांनी तुम्हाला एवढं शिव्या दिल्या, निंदा केली आणि तुम्ही त्याच्या डोक्यावर छत्री घेतली. अरे बाबा म्हणे, तो पण नारायणच आहे, पण तो तमोगुणी नारायण आहे म्हणे, आहे नारायणच, म्हणजे तमोगुणी. आता हे गुणामुळे फरक पडतो मनुष्याच्या मनामध्ये, पण त्या मनाच्या मागे, गुणाच्या मागे ते चैतन्यच आहे, म्हणून तो नारायणच आहे. कसाही असला तरी चोर नारायण आहे, डाकू नारायण आहे, सगळे नारायणच आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये बदल होणं शक्य आहे.
वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, एक दरोडेखोर वाल्मिकी ऋषी होऊ शकतो. ज्या मनुष्यानं कितीही पापं केलेली असली तरी त्याला स्वतःचा उद्धार करण्याचा मार्ग मोकळा आहे आणि तो करू शकतो. फक्त आपल्याला जीवनपद्धती बदलावी लागेल, जे वाईट आहे ते सोडावं लागेल आणि प्रयत्न करावे लागेल. तर इथे हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. जे स्वामीजींनी जगामध्ये प्रचार केला, त्यांनी फक्त रामकृष्णाचा प्रचार केला असता तर तो रामकृष्ण कल्ट झाला असता. आणि जे चैतन्य महाप्रभूचा कल्ट आहे फक्त बेंगॉलमध्ये प्रॉमिनंट आहे, तसा हा पण संप्रदाय एक संकुचित झाला असता. म्हणजे सनातन धर्माची शिकवण देणारा संप्रदाय, भगवद्गीता, उपनिषद, रामायण, महाभारत हे सगळे ग्रंथ आपलेच आहे, हे हिंदू धर्माचेच आहे. तेव्हा स्वामीजींनी हिंदू धर्माच्या ग्रंथाचा प्रचार केला, कोणा एका व्यक्तीचा केला नाही. ते म्हणाले की त्यांच्याकडे हे सगळे आहे, सगुण साकार आहे. त्यांना हेच माहिती नाही की त्यांचं स्वरूप काय आहे. त्यांच्याकडे ऐश्वर्य आहे पण भोगवाद खूप वाढलेला आहे, त्यामुळे त्यांना अशांती नाही. त्यांना जाणून देणं, स्वामीजींनी अनेकांना ती अनुभूती दिली, किंवा निवेदिताला पण ती अनुभूती दिली, तिचं मन अशांत होतं. अनुभूती दिली. गुडविन तो तर किती वाईट कर्म करायचा, पण तो गुडविनसुद्धा स्वामीजींचा शिष्य बनला. म्हणजे असे कितीतरी विदेशी लोक जेव्हा स्वामीच्या संपर्कात आले तेव्हा त्यांना हा वेदांत खूप आवडला, कारण त्यांच्या बुद्धीचं समाधान झालं, त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली आणि विश्वास ठेवायची गरज राहिली नाही. हा विषय आहे अनुभूतीचा. रिलिजन इज रिअलायझेशन. धर्म म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती, नुसते विश्वास ठेवणं नव्हे. तर ह्या लोकांनी ह्या जीवनामध्ये त्याची अनुभूती घेतलेली होती आणि म्हणून स्वामीजींचा वेदांत हा सगळ्या जगाने स्वीकारला. आणि आज तर सगळीकडे वेदांताची एवढी मागणी आहे. विदेशामध्ये कितीतरी केंद्र आहेत, प्रायव्हेट केंद्र, ते म्हणतात की साधू पाठवा, साधू पाठवा. म्हणजे एवढे दिवसेंदिवस डिमांड वाढत आहे. आणि स्वामीजी म्हणाले की मी जे विचार दिलेले आहे ते 1000 वर्षापर्यंत जगाला प्रेरणा देत राहील. म्हणजे आता ही नुसती कार्याची सुरुवात आहे, पण हा वेदांताचा प्रचार सगळ्या जगामध्ये होणार आहे आणि बेलूर मठ सगळ्यांचं केंद्र होणार आहे. कारण हे स्वामीजींनी सांगितलं की इथे कोणताही भेद नाही, धर्म नाही, जाती नाही, मनुष्य, स्त्री नाही, पुरुष नाही, तर सगळ्यामध्येच तो आहे. तो आत्मा सगळ्यामध्येच आहे आणि सगळेच त्याला प्राप्त करून घेऊ शकतात, सगळेच अधिकारी आहेत. हे एवढं त्यांनी सांगितलं. हे फक्त काही ब्राह्मणांसाठीच आहे असं नाही, मग तो शूद्र असो, ब्राह्मण असो, सगळेच त्याचा अनुभव घेऊ शकतात. आणि रामकृष्ण मठ आणि मिशनद्वारे स्वामीजींना ह्याच कार्याचा प्रचार करायचा होता. म्हणजे आध्यात्मिक विचारांचा जगामध्ये सगळीकडे प्रचार आणि प्रसार करणं आणि लोकांमधलं चैतन्य जागृत करणं, हेच मला वाटते स्वामीजींच्या जीवनाचं मुख्य उद्देश होतं. आणि त्यांनी ते आयुष्यभर तेच कार्य केलं. आणि ते म्हणाले की मी जरी गेलो तरी मी काही कार्य थांबवणार नाही. जोपर्यंत या जगामध्ये एक जरी व्यक्ती बद्ध आहे तोपर्यंत मी कार्य करतच राहणार आहे आणि प्रत्येकाला ती अनुभूती मी देणारच आहे. म्हणजे स्वामीजींचं कार्य सुरूच राहणार आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ते अजूनही गेलेले नाही. त्यांच्या विचाराद्वारे हजारो लोकांना आजही प्रेरणा मिळत आहे आणि लोकांची जीवनं बदलत आहे. तर मला वाटते आता थांबलं पाहिजे, आता खूप वेळ झाली. तेव्हा इथेच मी माझ्या बांधीला विराम देतो. नमस्कार, धन्यवाद.